आता ही शेतकरी आहेत, ह्या शेताचे मालक आहेत, 1.5 एकर त्यांची द्राक्षाची बाग होती. ह्या 1.5 एकर बागेतला आता काय शिल्लक राहिले सांगा? अख्खं फाउंडेशन वाहून गेले, झाडं वाहून गेलेत. ह्यांना मी विचारलं की आता 1.5 एकरचं फाउंडेशन करायचं म्हणलं तर खर्च किती येते? त्यांनी सांगितला खर्च 5 लाख रुपये. पुन्हा त्या बागेचं रोप आणून लावायचं म्हणलं आणि ते 2 वर्ष जपावं लागतं, कारण लगेच पीक येत नाही. डॉगरेज आणून जंगली द्राक्ष लावायचं, पुन्हा त्याला कलम करायचं, पुन्हा ते वाढवायचं 2 वर्ष, आणि मग पुन्हा 3ऱ्या वर्षी त्याला फळ घेता येते. तर त्या 2 वर्षाचा खर्च त्यांना आता मी विचारला तर ती साधारणतः 4 लाख रुपये आहे. म्हणजे किती झालं? 5 आणि 4 9 लाख रुपये. आता ह्याच्यात शेणखत जी वाया केलेला आहे आणि जी मेहनत लागणार आहे, मजुरी लागणार आहे, त्या शेणखताची किंमत, मातीची किंमत आपण 2 लाख रुपये धरली आणि त्यांच्या मेहनतीची किंमत 1 लाख रुपये धरली, तर 9 2 11 आणि 1 12 लाख रुपयाचं नुकसान ह्या 1.5 एकरमध्ये ह्या शेतकऱ्याचं झालंय. आणि आता मी तहसीलदारला म्हणले आम्ही खरडून गेलेल्या जमिनीची पंचनामा, खरडून गेलेल्या जमिनीची किती मिळतील म्हणले तर 20,000 रुपये. 20,000 ती पिकाची किती बागायती पीक आहे म्हणून 17,500 हेक्टरी, म्हणजे त्याचे मिळणार आम्हाला 1.5 एकरचे 8 ते 10,000 रुपये. म्हणजे साधारणतः दोन्ही मिळून आम्हाला 27 ते 30,000ची मदत मिळते. ज्या शेतकऱ्याचं 12 लाख रुपयाचं नुकसान झालंय, 12 लाख रुपयाचं नुकसान झालंय, आणि आता हीच परिस्थिती त्याला आणण्यासाठी पुढचे अजून 3 वर्ष जाणार आहेत. त्या शेतकऱ्याला जर सरकार 27,000 रुपयाची मदत देत असेल तर काय करायचं, काय सांगा की? मग ह्या नुकसानीच्या तुलनेत तुम्ही, आम्ही जे वारंवार म्हणतोय ना तुम्हाला की तुम्ही किमान हेक्टरी 50,000 रुपयाची मदत द्या, ही आम्ही फक्त कुठल्या पिकासाठी म्हणतोय? तुमच्या खरीपाच्या पिकासाठी. आणि ह्या पिकासाठी तरी म्हणजे जे बाग, द्राक्षाच्या बागा आहेत, केळीच्या बागा आहेत, डाळिंबाच्या बागा आहेत, ह्या जर बागा घेतल्या आपण तर हेक्टरी साधारणतः 1 ते 1.5 लाख रुपये तर त्या ठिकाणी मदत देणं अपेक्षित आहे. किमान सरकारची जी मदत आहे त्या झालेल्या नुकसानीच्या 20% 30% मिळालं तर बाकीचं जवळचं घालून अजून बँकेची उचललेली कर्ज आहे ती ह्याच्यावर केलेला खर्च आहे सगळा, ती फेडायची पाळी आहे. मला सांगा, आता ही शेतकरी आहे, ह्या शेतकऱ्याला प्रपंच आहे, ह्यांना लेकरं आहेत, इथून पुढे त्या लेकराचं शिक्षण आहे, घरचं सगळं प्रपंच चालवायचं आहे. कुठून चालवायचा? ह्या 1.5 एकर मधूनच. ही 1.5 एकर तर मातीत गेलंय. आता ह्याच्यातच आम्हाला पैसे घालावे लागते एवढे मोठे, तेव्हा उत्पन्न मिळणार 3 वर्षांना. कसं जागायचं शेतकऱ्यांना?